टिपू सुलतानच्या नावाने सुरू झालेला वाद महाराष्ट्रात संपण्याचं नाव घेत नाहीये। खरं तर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे तो थांबणार का हे पाहावं लागेल। पण या वादामध्ये हर्षवर्धन सपकाळांनी काल पुन्हा केलेलं वक्तव्य त्या वादाला त्यामुळे नवी फोडणी देऊन गेलंय। सपकाळांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू समकक्ष म्हटल्यानंतर त्यांच्यावर सगळ्या बाजूनी टीका झालेली होती। भाजपने तर राज्यभर निषेध आंदोलनं उभारली, पण तरीही सपकाळ आपल्या वक्तव्यावरती ठाम होते आणि निषेध करत माझे पुतळे जाळण्यापेक्षा गागा भट्टांचे पुतळे जाळणार आहात का असा सवाल त्यांनी केला आणि त्यामुळे टिपूच्या वादात आता गागा भट्टांची एंट्री झाली। आधीच टिपू आणि मराठा साम्राज्यातला वाद निघाला की पेशव्यांकडे बोट दाखवण्यात येतं। आता याच वादामध्ये पेशव्यांसोबत गागा भट्ट ओढणे म्हणजे सपकाळ नेमकं म्हणायचंय काय? भाजपचा विरोध करताना हर्षवर्धन सपकाळ जातीय वादाला फोडणी देत आहेत का? मुळात टिपूचा वाद जातीय धार्मिक ध्रुवीकरणासाठी पोचला गेलाय का आणि ते कोण करतंय? एका उपमहापौरांच्या कार्यालयातल्या फोटोवरनं एवढा महाराष्ट्र ढवळून काढण्याची गरज आहे का? कोण आहे टिपू? जर मराठा साम्राज्य विरोधात आपली तलवार परजलेल्या टिपूला महाराष्ट्रात एवढं मोठं का केलं जातंय? याच सगळ्या प्रश्नाचा उहापोह आपल्यालाच करायचा आहे। माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टाचा पुतळा जाळला असता आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत आहेत आणि इतिहासाचे अभ्यासक आणि हिंदुत्ववादी विचारवंत तुषार दामगुडे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवात आपण चर्चेला करण्यापूर्वी सपकाळ नेमकं काय म्हणालेले होते? गागा भट्टांचा संदर्भ आला ते वक्तव्य आपण नेमकं ऐकूया। माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टाचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोरटकरचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं। मात्र जे या व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगतो आणि शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला अद्वितीय म्हणतो, अशा एका व्यक्तींनी न बोललेले शब्द त्याच्यात टांगून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काल महाराष्ट्रामध्ये केलं त्यांना कायदा मान्य नाही, त्यांना शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांना पुसून काढायचे आहेत, हाच त्याच्या मागचा अर्थ आहे। आणि याच संदर्भातल्या आपल्याला आता चर्चा करायची। मी बालाजी गाडे यांच्याकडे जाईन। बालाजी गाडे, सपकाळांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक प्रकारे ते कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे अशी भूमिका घेत आहेत, पण त्यांचं हे अशा प्रकारे वक्तव्य येणं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांनी टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज समकक्ष म्हटलं त्यानंतर या वक्तव्यावर आपण ठाम आहोत ते अगदी आत्तापर्यंत ते ठाम होते आणि त्याच्यामध्ये आता गागा भट्ट, राहुल सोलापूरकर आणि आणखीन काय काय त्यांनी नावं घेतलेली आहेत। गरज होती खरंच असं करायची? काय सुचवू काय पाहतात? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या मुद्द्यावरती हर्षवर्धनजी सपकाळ यांनी हे विधान दिलं, प्रतिक्रिया देत असताना मालेगावच्या महापौरांनी ज्या वेळेला टिपू सुलतानांचा फोटो लावला त्यावरती पत्रकारांनी ज्या वेळेस प्रतिक्रिया विचारली ते सांगत असताना सर्व महापुरुषांच्या सोबत त्यांचा फोटो असला तर त्याबद्दल ते बोलत होते, पण त्या वाक्याचा विपर्यास करत भारतीय जनता पक्षानं शिवजयंतीच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये सरकार असताना देखील, स्वतःचं सरकार असताना, मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्या पक्षाचे असताना जो जाणीवपूर्वक महाराष्ट्रातलं सामाजिक तेढ बिघडवण्याचा प्रयत्न केला, पुण्यामध्ये काँग्रेस पक्ष कार्यालयावरती चालून येत दगडफेक केली आणि त्याला पोलिसांनी सुद्धा ती दगडफेक होऊ दिली, त्याच्यात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले आणि त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ जे म्हणाले ते सर्व महापुरुषमध्ये, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांच्यासोबत त्यांनी लावलेला असेल तर त्याबद्दल ते एकंदरीत त्या ठिकाणावरती बोलत होते। हा एक विषय तो त्या परिप्रेक्षामध्ये बोललेला आहे, नंबर 1। नंबर 2, आता जे तुम्ही विधान दाखवलं की राहुल सोलापूरकर, कोरटकर किंवा रामदासांशिवाय शिवाजींचं कर्तृत्व नाही असं एकेरी भाषेमध्ये बोललेले, ज्यांना भाजपनं आत्ताच पद्मभूषण पुरस्कार दिलाय, ते भगतसिंग कोश्यारी यांचे पुतळे भारतीय जनता पक्षानं जाळले सुद्धा नाही, जाऊ द्या, पण त्यावेळेला त्यांचा साधा निषेध करायची नैतिकता सुद्धा भाजपच्या लोकांनी दाखवलेली नाहीये। त्यामुळं भाजपचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे प्रेम आहे ते बेगडी आहे आणि एकीकडे आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा नावाचे पुस्तकं यांची माणसं लिहितात, यांचा तो सुधांशू काहीतरी नावाचा तो जो नेता आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची अनेक वेळा माफी मागितली अशा प्रकारचं ज्या वेळेला नालायकपणाचं विधान करतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांपासून ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांपर्यंत त्यावेळेस यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम नेमकं कोणत्या वेळात लपलेलं असतं। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एप्स्टीन फाईल असेल किंवा भारत अमेरिका ट्रेड करार असेल, यावरतून भाजपच्या विरोधात तयार झालेलं वातावरण
त्यांना बदलवण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये नवीन काहीतरी हे करण्यासाठी या वाक्याचा विपर्यास करून जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आपण केलं. विचारूया त्यांना. विनायक आंबेकर आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. आंबेकरजी, तुमच्याकडेच त्यांनी आरोपाच्या फैरी झाडलेल्या आहेत की एप्स्टीन फाईल्स आणि ट्रेड डील या सगळ्यावरनं भाजप विरोधातलं वातावरण हे पलटवण्यासाठीचा हा सगळा तुमचे प्रयत्न आहेत. प्रत्यक्षात सपकाळांचं वक्तव्य एवढा आक्षेप घेण्यासारखंच नव्हतं असं ते म्हणतात. म्हणजे सपकाळ हे भाजपच्या सूचनेवरून अशी वक्तव्य करतात असं यांना काही म्हणायचं की काय? मुळात एक लक्षात घ्या, सपकाळाने दोन अर्धवटपणा केलेले आहेत. एक तर जो फोटो तिथे पब्लिश झालेला आहे त्या फोटोमध्ये त्या मान्य उपमहापौरांच्या केबिनमध्ये फक्त टिपू सुलतानाचा फोटो होता. त्यामुळे खरं तर एका राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे अध्यक्ष यांनी मान्य छत्रपती शिवाजीराजांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा फोटो बाजूला का लावला नाही असं विचारायला पाहिजे होतं. तो प्रश्न सोडून तिथे छत्रपतींचा काही संदर्भ नसताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांची टिपूंना समकक्ष मानलं पाहिजे असं चुकीचं, अतिशय विकृत मनोवृत्तीचं विधान त्यांनी केलं, ज्याला आमचा विरोध होता. आणि जो विरोध बरोबर होता, कारण आज शेवटी सपकाळांनी माफी पण मागितलेली आहे. त्यामुळे आपल्या चुका करायच्या आणि दुसऱ्या पक्षावरती त्याचं खापर फोडायचं, ही जी काँग्रेसची जुनी स्टाईल आहे त्याच्यामध्ये ते शोभतं त्यांना, पण हे पूर्ण निषेधार्ह आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचेच नेते आता त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांविषयी, नेत्यांविषयी काय बोलतात ते बघा. काल दिग्विजय सिंग काय म्हणले की अमुक एक व्यक्ती टप्पू आहे, म्हणजे तो पोपट आहे. तर असे पोपट पाहिजेत ठिकठिकाणी, असा राहुल गांधींचा मानस आहे. त्यामुळे कुठलाही कर्तृत्व नसलेले सपकाळ यांना महाराष्ट्राचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व वारंवार निवडणुका हरून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता सपकाळांची बाजू रवींद्र चव्हाणांची पात्रता विचारलेली नाहीये. मला रवींद्र चव्हाणांची पात्रता विचारायची वेळ आणू नका. आंबेकरजी, चर्चा व्यवस्थित करा. आपण या विषयावरती राहूया, विषयांतर न केलेलं बरं. मी तुषार दामगुडे अर्धवट आहात. आमच्या अध्यक्षांना अर्धवट वगैरे म्हणायचा नालायकपणा तुम्ही करू नका. मी तुमचा मान राखतोय. आमची संस्कृती चांगली आहे. माझी दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण इथे एका विषयावर चर्चा करायला आलेलो, आपण त्या विषयावर राहू आणि कृपया कुणीही कुणाबद्दल वैयक्तिक टीका करू नये, त्याच्यासाठी हे स्टेज नाही. तुषार दामगुडे यांच्याकडे येते. तुषार दामगुडेजी, हर्षवर्धन सपकाळांची वक्तव्य तुम्ही ऐकलेली आहे. दोन्ही वक्तव्य, आधी केलेलं वक्तव्य, त्यानंतर परवाचं वक्तव्य, आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पडदा टाकायचा प्रयत्न होतो या वादावरती. पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण फिरवलं गेलेलं आहे, मग तो सपकाळांचा विरोध असू दे किंवा सपकाळांनी गागा भट्ट, सोलापूरकर, कोश्यारी या सगळ्यांची नावं घेणं असू दे, किंवा इन द मीन टाइम ज्या वेळेला टिपू सुलतानचा इतिहास खोदून काढला जातो त्यावेळेला इंग्रजांविरोधात लढणाऱ्या टिपूना पेशव्यांनी कशी मदत केली होती आणि अकलेची दिवाळखोरी कशी दाखवलेली होती वगैरे अशा पद्धतीचे संदर्भ देणं, नेमकं याच्यामध्ये भाजप काय करू पाहत आहे, काँग्रेस काय करू पाहत आहे, आणि टिपूला महाराष्ट्रात एवढा मोठा करायचा का? नम्रताजी, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो मला संधी दिल्याबद्दल. दुसरं, या विषयाला 3 पैलू आहेत. एक, महापौर ज्या आहे, उपमहापौर मालेगावच्या, त्यांनी त्यांच्या कृतीतून हे दाखवून दिलं की एखाद्या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आणि त्यांचे सत्ताधारी आले, तर मग ते जे काही 57% मुस्लिम शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, मग ते अमुक होते, ते त्या सगळ्या प्रकारचा मुखवटा गळून पडतो. आणि त्यांचे जे असली चेहरे की जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणे, अफजल खानाच्या पोस्टर लावल्यानंतर वधाचं त्यांची भावना दुखावणे आणि टिपू सारखे जिहाद्याचं आदर्श मानणे, ही त्यांची प्रवृत्ती बाहेर येते, जी की त्यांनी ती दाखवून दिली. दुसरी बाजू अशी आहे ती हिंदूंची. आज तुम्ही मुंबईतून हा कार्यक्रम घेतायत. मुंबईमधल्या अनेक रस्त्यांना, इमारतींना परदेशी व्यक्तींची नाव आहेत. एल्फिस्टन रोड असेल, सँडर्स रोड असेल, अगदी काही दवाखाने देखील या परदेशी व्यक्तींच्या टिपूची पण नाव आहेत. हा, मला मुद्दा हे करू द्या. पण त्या परदेशी व्यक्तींची नावं तिथून काढावीत असं कधी आंदोलन झालं नाही. परंतु टिपू आणि औरंगजेब यांना का विरोध केला जातो? तर टिपू आणि औरंगजेबाने आमच्या हिंदू माता भगिनींवर बलात्कार केले, त्यांचं अपहरण केलं, आमची देवळं पाडली, आमच्या हिंदूंचं नरसंहार केलं. हा टिपू स्वतःच लिहितो की मी जवळपास 10 लाख हिंदूंचं
हत्याकांड केलं, तो त्याच्या एका पत्रात म्हणतो की हिंदूंचे तरुण पकडा आणि त्यांचं खच्चीकरण करा. ते खच्चीकरण म्हणजे आजच्या काळामधली नसबंदी, जेणेकरून हा काफिरांचं वंश वाढू नये. तर अशा प्रकारचा हा जिहादी टिपू हा जर तिथं त्या काळामध्ये काही करत असेल तर त्याच्याबद्दल आजच्या मुसलमानांना आम्ही दोष देत नाही, परंतु आम्हाला खिजवण्यासाठी, आम्हाला डिवचण्यासाठी कुणी त्याचं उदात्तीकरण करत असेल तर मात्र हिंदूंचा पारा चढतो आणि ते त्याला विरोध करतात. आता तिसरी बाजू राजकीय म्हणजे कुठल्या पैलूंची, तर याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि MIM असेल, तो इस्लाम पक्ष असेल मालेगाव मधले, ह्यांच्यामध्ये मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी एक स्पर्धा सुरू आहे. आणि मग कोण मुस्लिमांचा तारणहार आणि कोण तुमचा शत्रू हे दाखवून मग आम्ही कसे तुमच्या बाजूने ते करता करता अगदी शहाबानोपासून तर आज तुम्हाला दिसेल की गागा भट्टांची हत्या केली असती शिवाजी महाराजांनी हे म्हणण्यापर्यंत यांची मजल जाते. हे जे आहेत आपले शिवाजी महाराज, तुम्हाला दिसेल की ते अत्यंत धार्मिक ग्रस्त होते. त्यांनी त्यांच्या मुलांची नावं राम आणि शंकरावरून ठेवलेली आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांचं मौजी बंधन केलेलं आहे. त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जवळपास तुम्हाला 6 ब्राह्मण आढळतात. मग इकडं काँग्रेसला मुसलमानांचं लांगुल चालन आणि ब्राह्मणांचा मात्र द्वेष करायचा आहे. ते कधी कुणाला गुजराती मानणार, ते कधी कुणाला युपी बिहारी मानणार. आता तुम्हाला दिसेल की अगदी ब्राह्मणांचं जेनोसाईड करण्याच्या हिशोबातून बालाजी, मी तुम्हाला वेगळा वेळ देते. बालाजी, मी तुम्हाला वेगळा वेळ देते, पूर्ण वेळ देते. तुषार दामोदर, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हिंदूंमध्ये आता जातीय फूट पडून देणार नाही. इथला हिंदू, इथला मराठा, इथला धनगर, इथला ब्राह्मण, इथला मातंग, इथला जो कोणी असेल, आमच्या सगळ्या 18 पगड जाती आहेत, ते सगळे आम्ही हिंदू म्हणून एक आहोत. काँग्रेसचा हा डाव यशस्वी होऊन देणार नाही. ठीक आहे. बालाजी गाडे, एक तुमच्यावरती आरोप केलेत. एक पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिमांचं लांगुल चालन, हा थेट आरोप तुमच्यावरती आहे. दुसरं म्हणजे ब्राह्मणेतर वाद पुन्हा एकदा तुम्ही फोडणी द्यायचा प्रयत्न करतायत सपकाळ त्यांच्या वक्तव्यातून, असं ते म्हणतायत. नम्रताजी, सगळ्यात प्रथम तर भाजपचे प्रवक्ते आणि देमगुडे जे बोलले त्या दोघांना उत्तर देण्यासाठी मला तुम्ही पुरेसा वेळ द्याल ही अपेक्षा आहे. नंबर 1. नंबर 2, ज्या वेळेला कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं तेव्हा जगदीप सिंग शेट्टर हे भाजपचे तिथले नेते स्वतः एका पुस्तकामध्ये टिपू सुलतानांचं उदात्तीकरण करतात. त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते आणि देमगुडेंचं काय मत आहे? मग त्या शेट्टरांच्या विरोधामध्ये हे का बोलत नाहीत? येडियुरप्पा ज्यांनी भाजपचं पहिल्यांदा कर्नाटकमध्ये सरकार आणलं, ते टिपू सुलतान घालतात तशी पगडी घालून आणि त्यांच्यासारखे कपडे घालून टिपू सुलतानांच्या जयंत्या साजऱ्या करून तिथं उपस्थित राहत होते. त्या येडियुरप्पांना विरोध करताना आंबेकर किंवा भाजपचे प्रवक्ते किंवा हे स्वतः आता जे हिंदुत्व ज्यांचं उफाळून निघतंय ते देमनगुंडे, खोटं हिंदुत्व यांचं, ते सुद्धा देमगुडे कधी मला दिसलेले नाहीयेत. त्याचबरोबर ज्या वेळेला कर्नाटकच्या विधानसभेमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तत्कालीन राष्ट्रपती ज्या वेळेला टिपू सुलतान यांच्याबद्दल गौरव उद्गार काढतात, त्याबद्दल हे बोलताना दिसलेले नाहीयेत. नंबर 1 हा यांचा दुटप्पीपणा. दुसरा दुटप्पीपणा, ज्या वेळेला राहुल सोलापूरकर, कोरटकर, सुधांशू असेल तो, त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारी ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होती, त्यावेळेला देमगुडे असतील किंवा भाजपचे प्रवक्ते कोणत्या बिळात जाऊन बसलेले होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं पडतो, हा शिवाजी महाराजांची किती मोठी विटंबना आहे. त्या विरोधामध्ये यांचं सरकारनं ते केलेलं असताना त्या विरोधामध्ये हे बोलताना कधी दिसलेले नाहीयेत. आता तुम्ही जो आक्षेप इथं मला विचारला की आमचं काही मुस्लिम प्रेम वगैरे आहे का, हिंदू आणि मुस्लिम असं धर्माधारित राजकारण काँग्रेस पक्षानं कधीही केलेलं नाहीये. आम्ही लोकशाहीवादी आणि सर्व धर्म समभावाचं राजकारण करतो. धार्मिक राजकारणाचा मूळ बेस हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भाजपचं सगळं खतपाणी हे हिंदू मुस्लिम दोन्हीमध्ये पसरलेलं आहे. त्यामुळं MIM आणि भाजप कसे एक आहेत ते आत्ताच्या निवडणुकांमध्ये दिसून आलंय. अकोटमध्ये त्यांची युती होऊ लागलेली होती, महाराष्ट्रामधनं चितू झाली त्यावेळेला दिसली. आणि हे जे देमगुडे इथं बोलतायत त्यांना मला एक उदाहरण द्यायचंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये साधू हत्याकांड जे पालघरचं बहुचर्चित झालं, त्यावेळेला जे तुम्ही सगळेजण ओरडत होतात त्या हत्यारांना भाजपनं प्रवेश दिला आणि महाराष्ट्रामधनं ज्या वेळेला त्यांच्यावरती चितू झाली त्यानंतर ते थांबवण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न केला. अहो, साधूंच्या हत्यारांना घेणारे तुम्ही भाजपवाले आहात किंवा अशा प्रकारे म्हणजे शंकराचार्यांना तुम्ही त्या ठिकाणावरती उपोषण करायला लावलेलं आहे. त्यामुळं तुमचं हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम हे दुटप्पी आहे आणि हिंदू आणि मुस्लिम वाद हा तुम्हाला पेटत ठेवायचंय. नम्रताजी, देशातल्या सर्व पातळ्यावरती आज भारतीय जनता पक्ष सपशेल अपयशी ठरलाय. अर्थव्यवस्था, रोजगार उद्ध्वस्त झालंय. म्हणून हे मुद्दे अशा प्रकारचे मुद्दे फिरवून पुढे न्यायचे समर्थन करतो. मला दोन्ही प्रवक्त्यांना विचारायचंय की मी जेवढी नावं घेतली कोश्यारींपासून
ते अगदी त्या थेट सुधारित तुमचा प्रश्न पासून ते विचारूया आपण. छत्रपती शिवाजी विनायक महाराज- आंबेकर, हा प्रश्न तर या तुम्हाला आहे. सगळ्यांना तुम्ही विरोध छत्रपती करताना शिवाजी तुम्ही महाराजांचा लावलेला कुणी होता, कुणी त्याचं उत्तर अपमान द्या. केलाय त्याची काही नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्यांचा असा दावा आहे की भाजपने या लोकांना कधी काही प्रश्न का विचारले नाहीत, उलट त्यांना पद्मभूषण सारखे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान का केला जातो. एक लक्षात घ्या, आपली चर्चा आहे यांच्या प्रांताच्या अध्यक्षांवरती. हे किती म्हणजे दुटप्पी तुमच्या आहेत ऐका, बघा म्हणजे की तुमच्या या माणसाला दुसऱ्या म्हणजे छत्रपती- आपण अहो, म्हणतो कोश्यारीनं राजकारणामध्ये ज्यावेळेला मुख्य रामदासांशिवाय व्यक्ती छत्रपती शिवाजी मुख्य महाराजांचं व्यक्ती कर्तृत्व नाही, अहो त्याच्यावरती चर्चा आता करायची मला नाही बोलू द्या. एक मिनिट, इतका एक वेळ मी मिनिट. तुमची बाला- बडबड वेड्यासारखी बडबड मी शांतपणे ऐकून घेतली. एक मिनिट, बालाजी गाडे, मी तुमचा प्रश्न अजिबात थेट तुमचा विचारते प्रश्न त्यांना. नाही करायचा. बालाजी गाडे, मी तुमचा प्रश्न थेट विचारते त्यांना. विनायक आंबेकर, प्रश्न असा आहे की इथे टिपू सुलतानचा उल्लेख जो आलेला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासोबत आलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका पंक्तीत घेतल्यामुळे भाजपने राज्यभर निषेध आंदोलन केलेलं आहे. जर इथे शिवाजी महाराजांचा मान सन्मान भाजपला दिसतो, तर मग यापूर्वी भाजपमधल्या लोकांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे आता जे दाखले आता बालाजी गाडे यांनी दिलेले आहेत तशा प्रकारे जर अपमान केलेले असतील तर भाजपने त्यावर कारवाई का केली नाही? काँग्रेसच्या लोकांकडनं असं वक्तव्य आल्यानंतरच भाजपला निषेध का सुचतो? हा त्यांचा थेट प्रश्न आहे. ज्या ज्या लोकांनी भाजपमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द उच्चारले त्यांच्यावरती योग्य समज योग्य कारवाई झालेली आहे. आपल्याला पद्मभूषणचं नगरचं कारवाई चिंगम झाली. यांचं उदाहरण पद्मभूषण देऊन आहे. कारवाई केली तुम्ही. पार्टीमधून बरखास्त पद्मभूषण देऊन कारवाई केली. आणि तुम्ही आता त्यात मध्ये भारी बोलू नाही नका, तुम्ही. आता बोलू नका, आता मध्ये अजिबात बोलू नका. हो गाडे गप्प बसा, चुकीचं बोलू नका तुम्ही चुकीचं गाडे बोलू गप्प नका. बसा. दुसऱ्यांचं आता ऐकायची क्षमता ऐकायला ठेवा. शिका, ऐकायला शिका. आवाज अहो, आमची क्षमता आहे, तुम्ही खरं बोलायची क्षमता ठेवा. एक मिनिट, बालाजी गाडे, तुम्ही त्यांचा मुद्दा ऐकून घ्या. मी तुम्हाला रिफ्यूट तर करायला त्यामुळे- वेळ आहे आपल्याकडे. आंबेकर, आपला मुद्दा पूर्ण करा. माझा मुद्दा सिंपल आहे की जेव्हा आपण एका राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या अध्यक्षाबद्दल बोलतो तेव्हा हे बाकीची उदाहरणं देतात. अरे तो मुद्दा काय आहे, तुमचा अध्यक्ष चुकला का नाही त्याचं उत्तर पहिलं द्या, मग आम्ही बाकीची उत्तरं देऊ. तुमच्या अध्यक्षांची चूक झाली हे त्यांनी मान्य केलंय, तुम्ही मान्य करा आत्ता, आणि अशी चूक पुन्हा होणार नाही हे महाराष्ट्राला बजावून सांगा, मग आपण पुढे आता बोलू. मला तुम्हाला विचारायचंय, ऐका आता एक मिनिट ऐका. कोश्यारी चुकले का नाही? मग त्यांना भाजपनं पद्मभूषण देऊन चूक केली आहे, नालायकपणा केलाय का चांगुलपणा केलाय? विनायक आंबेकर, कोश्यारी चुकले का नाही? कोश्यारी चुकले का नाही? विचारलं, त्यांना तुम्ही त्यांना विचारलंय पद्मभूषण मी देऊन तुमचा तुम्ही प्रश्न. चूक आंबेकर केली आहे, बोला. नालायकपणा केलाय. एक लक्षात घ्या, त्यांना पद्मभूषण कशाविषयी दिलं ते सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल तुम्ही दिलं. पद्मभूषण देता, त्याचा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज चुकीच्या वाटली पाहिजे. शिवाजी विधानाशी काही महाराजांचा संबंध अपमान नाही. करणाऱ्याला तुम्ही पद्मभूषण देता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. इतकी वेळ चर्चा करून तुम्ही तुमच्या अध्यक्षांची चूक मान्य करत नाही. सोलापूरकर यांच्याविषयी काय बोलले तुम्ही? बोला. मी नम्रताजी मी थोडंसं बोलतो तुषार दामगुडे, या बोला. विषयावरती. हा, बोला. या विषयावरती मी थोडं, त्यांनी माझ्यावरती काही आरोप केले की तुम्ही कुठं होता वगैरे वगैरे. आता हे कोणी बालाजी वेडे नावाचे काही ग्रस्त आहेत, ते बरेच काही आमच्यावरती वैयक्तिक आरोप करतात, ते ठीक आहे. नीट बोल. मला असं म्हणायचं आहे त्याच्यामध्ये. नीट बोल. एक तू मिनिट, येडा असशील. आपण तू येडा गैरसमज आहेस. करून घेऊया नको. नम्रताची चर्चा आपण नीट गैरसमज करायला लावा करून घेऊया त्यांना. नको इथे. डेंबुडे पहिली नीट गोष्ट बोल. वैयक्तिक टीका करू नका. बालाजी गाडे, त्यांचं नाव तुषार दामगुडे असं आहे. तुम्ही जे नाव गाडे, चुकीच्या पद्धतीने गप्प बसा. घेतलंय, त्याच्यातून ते वेडे कदाचित म्हणतायत तो मला. गैरसमज झाला असावा. तुम्ही लोकांची नावं चुकीची घेणार, मग आम्ही तुला वेडे म्हणलं तर काय चुकलं आमचं? तू येडा आहेस. बस बरोबर आहे. एक मिनिट, आपण वैयक्तिक टीकेत जाऊया नको, आपण मुद्द्यावरती येऊया. तुषार पहिली दामगुडे, बोला. सुरुवात त्यांनी हिंदुत्ववादी म्हणून केली. सुरुवात आहे. तुम्ही करा. त्यांनी सुरुवात केली हे आहे. काँग्रेसवाल्यांनी जशी तिकडून जाऊन प्रतिक्रिया त्यांना येईल, खूप तेवढी राग आला प्रतिक्रिया असेल. मिळेल. तर त्या खेटरची जाऊन तिकडे त्यांनी मर्डर करावी, मला त्याच्याशी काही घेणं नाही. हिंदूंना त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये का आम्ही त्याचा डिफेंड करायला किंवा इथं बसलेलो नाहीये. दुसरं, यांनी जे काही इतर मुद्दे काढले तर मी आज पूर्ण महाराष्ट्राला या निमित्ताने सांगू इच्छितो की ज्या विषयाचं नाव यांनी घेतलं कोशियारी, 80व्या वर्षी शिवाजी महाराजांचं गड चढून जाऊन तिथं त्यांचं अभिवादन करणारे म्हणजे आमचे भरतसिंग कोशियारी. अहो रामदासाशिवाय शिवाजी महाराजांचं हो, आता कर्तृत्व नाहीये. ऐकायचं पटकन तुम्हाला तुम्ही लाज करा. वाटली पाहिजे. तुम्ही त्याचं त्यांना कौतुक का करताय तुम्ही. शिवाजी आपल्या महाराजांचं प्रचाराचे कर्तृत्व रामदासांमुळे होतं का? याची सुरुवात करताना रायगडावरती जाऊन शिवाजी महाराज दर्शन करणारे म्हणजे नरेंद्र मोदी. जगामधला सगळ्यात मोठा पुतळा सुरतमध्ये उभारणारे म्हणजे नरेंद्र मोदी. हे देशातलं शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं संग्रहालय उभं करणारे म्हणजे आमचे आदित्यनाथ, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ते
भारताच्या पंतप्रधान अटल बिहारी नम्रताजी, ही चुकीची माहिती महाराष्ट्राच्या पुढे जाऊ नये या देशामध्ये निर्माण ठिकाणावरती केलं. मी सांगतोय आता नरेंद्र की भाई कोश्यारींचं मोदींनी उदात्तीकरण, 9 कोश्यारी टनाच्या नावाच्या शिवद्रोही माणसाचं उदात्तीकरण पुढारी सारख्या नामांकित चॅनलवरनं होऊ नये. देमगुडे खोटं बोलतायत, देमगुडे तुम्ही खोटं बोलताय. तुम्हाला सांगतोय प्रतापगडावरती नेहरूजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा उभा आहे आणि भाजपने उभा केलेला शिवरायांचा पुतळा वाऱ्यानं पडतो. तुमचं सरकार याच्यामध्ये करावी. खोटं उद्धव आहे, ठाकरेंनी महाराष्ट्राची त्यांचं सरकार शांतता तुम्हाला असताना बंद करायची त्यांच्या आहे. वडिलांची जयंती या सुरू केली, महाराष्ट्रामधली त्यांच्या शांतता आजोबांची तुम्हाला जयंती बंद सुरू करायची आहे. केली, पण संभाजी महाराजांची जयंती नाकारली. हे माझ्याकडे कागदोपत्री आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका की तुम्ही कुठं होता. जो कोणी कोरटकर आहे त्याला थेट गोळ्या घाला अशी मागणी तुषार दामगुडेंनी केलेली आहे. त्यामुळं तुम्ही मला हे नाही विचारायचं की तुम्ही काय केलं. तुम्ही काँग्रेसने शिवाजी महाराजांना दोरडे खोट बोलले, आता ते त्यांना पुढे जाऊन बोलले, तुम्ही जाऊन त्यांना काळं फासणार आहे का? खट्टरला काळं फासायला मी येतो, तुम्ही हर्षवर्धन सपकाळला काळं फासणार आहे का? मुद्दा याच्यामध्ये असा आहे, नम्रताजी, मुद्दा याच्यामध्ये नम्रताजी, असा आहे मला की वेळ विषय द्या. निघतो कुठचा? टिपू सुलतान कुठचा आहे? महाराष्ट्रातला आहे का? टिपू सुलतान महाराष्ट्रात आणि कर्नाटक मधला आहे. काँग्रेसचा त्यांनी DNA मराठा हा टिपू साम्राज्य सुलतान आणि राखण्याचं औरंगजेबाचा आहे. केलं होतं. टिपू सुलतानवर देमगुडे, महाराष्ट्रामध्ये मांडण्याची वेळ काय येते? देमगुडे. अरे वेडे, बोलताय बालाजी वेडे, काँग्रेसचा डीएनए हा टिपू सुलतान आणि औरंगजेबाचा आहे. सर नम्रताजी, कधी त्याला राहुल बोल गांधी म्हणावं. नम्रताजी, रायगडावरती गेले नाहीये कारण त्यांना शिवाजी महाराजांचा द्वेष आहे. तो आणि त्यांच्या बालाजी नम्रताजी, गाडे त्याला त्यांचं बोल पूर्ण म्हणावं. नाव तुषार तुझा दामगुडे असं तुझा आहे. तुम्ही DNA चुकीचं नाव घेऊ नका. गांधी हत्या करणाऱ्या त्या गोडसेचा DNA तुझा तुषार. काळोजी हा? वेडे, तू त्या ह्या पूर्ण गांधी घराण्याला महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल त्यांना खूप द्वेष आहे. महाराष्ट्राची गांधी निर्मिती करताना घराण्याबद्दल 105 बोलायची जणांचा तुझी जीव बौद्धिक घेतला लायकी तुम्ही. नाहीये. तुझी महाराष्ट्रावरती बोलू लायकी नका. गांधी घराण्याविषयी 105 बोलण्याची जणांचा जीव नाहीये. घेतला तुम्ही. तुझी बुद्धिमत्ता ही गोडसेची आहे. गोडसेची बुद्धिमत्ता तुझी आहे. गोडसे या अतिरेक्याच्या तू वारसदार आहेस. त्यामुळे तुझी एवढे बुद्धिमत्ता पराभव होऊन सुद्धा गांधीजींची या काँग्रेसच्या तरुण प्रवक्त्यांना अक्कल शेजारी घेऊन आलेली त्याला नाही. सत्तेचे प्रयोग करणाऱ्या हे गांधीजींची सगळे तुमची नावं एपीएससी फाईल मध्ये 28 वेळा आलेली आहेत. नम्रताजी, मला वेळ द्या याच्यावरती बोलायचंय. आपल्याकडे शेवटचा मिनिट आहे. थोडक्यात काळोजी बोला. वेडे, तुम्ही आवाज मोठा करून आमचा काही आवाज वेळ खामोश देऊ करायला नका. फार नम्रताजी, शक्य होणार नाही. नम्रताजी, हिंदू विनायक नाराज झाले. आंबेडकरजी, मी तुम्हालाही तुमच्या 30 पाया सेकंदाचा खालून वेळ देणार आहे. तुमची एक सत्ता मिनिट, काढून माझी घेतली वेळ आहे. संपत मुस्लिमांचं आहे. लांबून चालून आंबेडकरजी, करण्यासाठी तुम्ही तुम्ही टिपू आणि सेकंदाचा औरंगजेबाची वेळ किती बाजू घेतली. बालाजी तरी गाडे, यशस्वी बालाजी होणार गाडे, नाही. 30 तू ज्या सेकंद आहेत माझ्याकडे. विचारधारेतून त्यात आलास- मुद्दा मांडा की टीका करा, तुमची चॉईस आहे. 30 सेकंद आहेत माझ्याकडे. मला इतकंच सांगायचंय की हे दोनही लोक ज्या विचारधारेतून येतात त्यांचा विचार विकृतीचा विचार आहे. काँग्रेस पक्षानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संविधानहीन लोकशाहीवादी विचार पेरण्याचं काम कायमच केलेलं आहे. हे असंच विष पेरत दादा राहतील. भट्टांची हत्या आम्ही करण्याचे विचार लोकशाही ठेवणारे आणि खंडोजी समतामध्ये खोपड्याची पेरत राहू. ही- तुषार, तू शांत बस. तू शांत, DNA. तुझी विचारधारा नालायक आहे आणि तूही नालायक आहेस. तुमच्या एक- सरळ एक- जनतेला वैयक्तिक काँग्रेसने टीका- आणि वैयक्तिक काँग्रेसच्या टीका करायला- खंडोजी वेडे- वैयक्तिक टीका करायला हा डायस नाही. 30 सेकंद. विनायक आंबेडकर, खंडोजी टीका खोपडे करा आहेस किंवा तू. तुमचा मुद्दा मांडा. हा गागा भट्टांना जाळायला निघालायस तू. देशाला प्रगतीच्या पथावर नेणाऱ्या नरेंद्र मोदींचा विचार घेऊन आम्ही चालतो. त्यामुळे काँग्रेसचं आणि देश चांगल्या प्रगतीला गेलेला काँग्रेसच्या प्रवक्त्यांना नेत्यांना पाहतवत नाही म्हणून ते असं वेड्यासारखं वर्तन करतात. मी त्यांचा निषेध करतो. नरेंद्र मोदी आणि भाजप हा देशाची प्रगती करणार. माननीय देवेंद्रजी हे त्यांच्या पावलावर ठेवून महाराष्ट्राची प्रगती करणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसचं काही चालणार यामध्ये नाही. वेड्यासारखं वागत की राहणार. टिपू सुलतान हा कर्नाटक मधला किंवा त्या दक्षिणेकडचा एक सुलतान, त्याचा वाद इथे उपस्थित होतो. त्याचं राजकारण होतं. ते राजकारण चिघळतं. राज्यभर आंदोलनं होतात, आरोप प्रत्यारोप होतात, टीका टिप्पण्या होतात. पण ते वक्तव्य केलेल्या व्यक्तींनी अर्थात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी या विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे काय आरोप झाले जातीय धार्मिक राजकारण किंवा काय त्यावरती पडदा टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आपण प्रयत्न करूया की तो सगळा विचार मागे सारून आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेतो त्यांच्या विचाराने हे राज्य, इथले विचारवंत आणि सगळेच नेते पुढे जातील अशी अपेक्षा करूया. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.